वीणाला स्कूलमधून आणायचं होतं म्हणून तयारी करायला घेतली. वीणा स्कूलमधून यायच्या अगोदर मी नाश्ता बनवून घेते आणि मग तिला आणायला जाते. आणि आणायला जाताना भाजी पण आणायची असते, ती पण आणून घेते. त्यामुळे थोडं लवकर बाहेर पडते. वीणा आल्यावर नाश्ता बनवायला नाही मिळत, तिला थोडा वेळ द्यावा लागतो. तिचं ती करते, फ्रेश होते, कपडे बदलते. पण तिला स्कूलमधल्या गमती जमती सांगायच्या असतात. मुलांबरोबर काय काय मस्ती केली, टीचरबरोबरच्या गमती जमती, हे सगळं तिला सांगायचं असतं. मग थोडं ऐकलं की तिला पण बरं वाटतं. आणि तयारी करून झाल्यावर मग मोड आलेल्या मटकीमध्ये पाणी ओतून घेतलं आणि एका दिवसातच मोड काढलेले, जास्त नाही काढले आहेत. आणि इथे तांदळामध्ये पाणी ओतून ठेवलं. इथे पाणी गरम करायला ठेवलं तांदळात ओतायसाठी आणि दूध तापवायला ठेवलं. आणि मग थोड्या वेळाने मटकी धुवायला घेतली. मटकी धुवून घेतल्यावर पाणी गाळायसाठी गाळणी घेतली आहे. 1-2 वेळा टाकून घेतलं पाणी आणि व्यवस्थित धुवून घेतली. मोड काढलेली मटकी मी धुतली ना की असं गाळणीमध्ये गाळून घेते आणि मग काय होतं, मोड खाली पडत नाही. मोड नाही म्हटलं तरी धुतल्यावर थोडे तरी तुटतातच आणि मग ते पकड जात नाही, म्हणून असं करते. आणि ते मी तांदूळ धुवून घेईन. भात मला थोडासाच करायचा आहे, दुपारचा आहे भात. मग कुकर लावून घेईन आणि आज कुकर लावणार आहे, थोडाच करायचा आहे म्हणून कुकर लावेन. आणि मटकी तर काय कुकरमध्ये उकडूनच घ्यावी लागते, ती पण घे. मी ते मटकी खाली लावली आहे आणि आता त्याच्यात पाणी ओतून घेईन. नंतर मग तांदूळ ठेवेन आतमध्ये आणि कुकर लावून घेईन. इथे तांदळात पाणी ओतून घेतलं आणि आता वाजले 4:45, संध्याकाळचे 4:45 वाजले. मस्त ऊन आहे इथे, ऊन आहे, पाऊस नाही आहे इथे, पाऊसच नसतो. इथून ना सगळं डोळ्यावर ऊन येतं खिडकीतून. या मी आता कुकर लावून घेतला. मला ना मिसळ बनवायची आहे मुलांना संध्याकाळची काहीतरी. सॉरी. पडणार धरणार. नमस्कार, मी मानसी, CQमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आता 4:45 वाजले आहेत. मी कुकर लावून घेतला आहे. संध्याकाळचे 4:45 वाजले आहेत आणि मला आता मिसळ बनवायची आहे. मुलांना संध्याकाळचा नाश्ता लागतो काहीतरी. मग आज विचार केला मिसळ बनवेल. ध्रुवी सांगते वडापाव आणायला. ध्रुवी आता कॉलेजमधून आली. वडापाव पाहिजे, मिसळ कधी बनणार? तू खाऊन खा वडापाव. आणि जेवणाला चवळीची आमटी आहे दुपारची, फक्त कारल्याची भाजी बनवणार की झालं. आज वीणाला स्कूलमध्ये पाठवले. काल वीणाला स्कूलमध्ये पाठवलं नव्हतं, ताप होता ना, मग तिचे आता जॉईंट दुखत आहेत म्हणून काल तिला डॉक्टरकडे नेऊन आणलं आणि आज तिला स्कूलमध्ये पाठवलं आहे. थोडीशी रडत गेली आहे पण ठीक आहे, औषध चालू आहे, मग बरं वाटेल तिला. हा 30 वर्षापूर्वीचा काथा बाबांच्या संसाराचा, म्हणजे सासऱ्यांच्या. याची उशी होती. हा काथा इथे पिंजून ठेवला आहे. हा काथा कशाला, मला ना उशी बनवायची आहे. ही जुनी उशी आहे. ती मी काथा खूपच असं प्लेन झालेला, एकदम चेपटा झालेला, म्हणून तो पिंजून घेतला. आणि आता ते मी व्यवस्थित उशी बनवेन, नवीन कापड घालेन आणि जुनं थोडं सांभाळून ठेवावं. आणि कात्याची उशी हवी, काथा बरा म्हणून. मग ती बनवून घेईन. आणि आता चतुर्थी आहे ना, मग ब्लाऊज शिवायचे आहेत थोडे, मग त्याच्यासाठी पीस काढून ठेवले. कुकर लावताना काय केलं आहे, मटकी खाली लावली आहे आणि तांदूळ वर लावले आहेत. कडधान्य खाली लावलं की बरं पडतं. तांदूळ जर आपण खाली लावले ना तर, आणि कडधान्य वर लावलं तर कडधान्याचं पाणी तांदळात मिक्स होतं आणि मग भात काळा पडतो, म्हणजे त्या कलरसारखा येतो, चॉकलेटी असा येतो. म्हणून मग मी अशी जर कडधान्य आणि तांदूळ एकत्र लावायचे असले तर तांदूळ वर लावते आणि कडधान्य खाली लावते. फोडणीची तयारी करून घेतली. आलं लसूण ठेचून घेतलं. इथे मसाले काढून घेतले, मीठ पण काढून घेतलं आणि ही धना जिराची पावडर. इथे कांदा आहे, कांदा पातचा कांदा घेतला आहे, जरा चव चांगली येते म्हणून. सकाळी ना कांदा पातची भाजी बनवलेली, मग कांदा थोडासा ठेवलेला मिसळ बनवायची म्हणून. आणि इथे हा टोमॅटो, आणि वाटीतला टोमॅटो वर घालायसाठी कापून ठेवला आहे. कांदा कापायचा आहे, तो नंतर कापेन. फोडणीची अशी अगोदर तयारी करून घेतली
की वेळेची आणि गॅसची पण बचत होते आणि लवकर पदार्थ तयार करून होतो. इथे मी फोडणी घालून घेतली आणि इथे हे मसाल्याचं पॉकेट होतं मिसळच्या, ते लगेच बांधून ठेवलं. तोपर्यंत इकडे फोडणी तयार होईल. आणि इथे आलं लसूण घालून घेतली. आलं लसूण घातल्यावर थोडं परतून घेतलं आणि नंतर पाणी ओतलं. आता ना पाणी गरम करायला वेळ नव्हता म्हणून थंड पाणी ओतलं, पण ते इकडे साईडला ओतलं. इकडे सरकेपर्यंत गरम झालं. कारण गरम पाणी ओतलं ना चव पण छान येते आणि पदार्थ शिजायची प्रक्रिया तशीच चालू राहते. कुकरच्या फुल गॅसवर 3 शिट्या केल्या आणि मंद गॅसवर 2 मिनटं ठेवलेला. इथे भात तयार झाला आणि भात व्यवस्थित आहे कारण कडधान्य खाली आहे ना त्यामुळे. आणि ही मटकी आता फोडणी तयार झाली ना, टोमॅटो कांदा शिजला की मग त्याच्यामध्ये होते आणि मग मिसळ बनव. आता वाजले 5:15. मला आता निघायला झालं. चलो चमचा घे. विनाने हे पाव घेतले आहेत ना, ती पावचा वरचा लेअर नाही खात, बाकीचा लेअर खाते ती. हातपाय धुतले, तोंड धुतलं, पावडर टिकली पण केली आज. चालली का बाय. विना ना आता नाश्ता करायला चालली आहे. स्कूलमधून आली हातपाय धुतले आणि आता नाश्ता करायला चालली. बाय. काय आहे का ग्रेव्ही? होय नाही ना. होय. मुलांना नाश्ता दिला आणि किचनमध्ये आले आणि इथे जेवण किती आहे ते चेक करून घेतलं. जेवण चेक करून घेतलं त्यामुळे मला किती करायचं ह्याचा अंदाज येईल म्हणून. आणि पाणी पण चेक केलं. ह्या मडक्यामध्ये गरम पाणी असतं आणि ही माझी पाण्याची बॉटलमुळे मी दिवसभरात किती पाणी पिते हे मला समजतं. तांब्याने पाणी प्यायचे ना, मग समजायचंच नाही किती पाणी पिते, म्हणून हे आता असं चालू केलं. ओटा साफ करून घेतला कारण नाश्ता बनवून झालेला ना, मग ओट्यावर थोडा पसारा होता. या खिडकीवर ड्रॉइंगच्या ब्रश मी काल ॲक्टिव्हिटी केलेली ना, मग धुवून ठेवलेल्या त्या परत जागेवर नेऊन ठेवल्या म्हणजे मला परत लागल्या की त्या मिळतील. माझ्यासाठी चहा करायला ठेवला. मी गुळाचा चहा पिते. मी पाव नाही खात, मग मी चहा घेतली. नाश्ता करून झाल्यावर विणाच्या वह्या पुस्तकं चेक करायला घेतली आणि हे रोज करावं लागतं कारण काही शिकवलं असेल तर समजतं आणि जर तिचा होमवर्क करून घ्यायचा असेल तर तो करून घेता येतो. विनाने काही लिहिलं नसेल तर व्हॉट्सअपला विनाच्या क्लासच्या डिव्हिजनचा ग्रुप आहे, पॅरेंट्सचा ग्रुप आहे, त्याच्यावरून मी होमवर्क विचारून घेते आणि तो करून घ्यायला मग बरं पडतं. आणि काही ॲक्टिव्हिटी पण असतात. आता हे जे नळाचं चित्र आहे ते कोणामध्ये ते ॲक्टिव्हिटी करायची आहे. डायरी पण चेक करावी लागते. विणाला मी काल पाठवलं नव्हतं ना, मग ते डायरीमध्ये लिहून द्यावं लागतं. मग टीचर डायरी चेक करतात आणि त्याच्यावर सही देतात. असं लिहून दिलं की त्यांना समजतं की विना का स्कूलमध्ये गेले नाहीत ते. इथे मी उशीला कवर बनवायसाठी हा कापड कट करून घेतला आणि कवर बनवून घेईन आणि मग त्याच्यामध्ये कात्या भरून घेईन, मग माझी उशी तयार होईल. मग उशीचं कवर मी शिवायला घेतलं आणि ते मशीनवर लवकर होतं कारण इलेक्ट्रिक मशीन आहे ना, त्यामुळे इथे हे 3 पीस काढून ठेवले आहेत. हा विनाला फ्रॉकसाठी, हा ब्लाऊजसाठी आणि तो पण ब्लाऊजसाठी. आणि इथे हे ब्लाऊज शिवून घेते म्हणजे मला चतुर्थीला बरं पडेल. मी ते ब्लाऊज पीस काढून ठेवले आहेत ना, ते मी आता कटिंग करून घेणार आणि मग शिवणार. खूप दिवस विचार करत होते संध्याकाळचं रुटीन शेअर करेन, आज केलं. आजसाठी एवढंच. आता उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. ओ हां हां आणते.
जा, कुंकू हात पाय लावले धुजा. नाकाला. लागू दे जा.